तुम्ही हे छान बनवता ताई, तुम्ही ते छान बनवता असं म्हणून सुट्टीला आलेल्या नंदांच्याकडून कसं काम करून घ्यायचं ना, हे फक्त माझ्या भाऊजाईंच्याकडून शिकावं. तर मस्करीचा भाग सोडता तुम्हाला सांगते की आमची ही पार्टी खरं तर खूप दिवसांपासूनच चाललेलं होतं नियोजन करायचं. मी लास्ट टाइम ज्यावेळेस यात्रेला गेलेली ना, तेव्हा सुद्धा पार्टीचं नियोजन ठरलं आणि ऐन टायमिंगला ते फिसकटलेलं होतं. मात्र आज पुन्हा दुपारी बसल्यानंतर असा सहज विषय निघाला की चला काहीतरी पार्टी वगैरे करूया, कारण आपली लास्ट टाइमची सुद्धा पार्टी मिस झालेली होती. म्हणून मग आम्ही पुन्हा एकदा नियोजन लावलं आणि आजची पार्टी करायला सुरुवात केली. नियोजन फक्त खास याच्यासाठीच होतं की माझे सगळ्यात छोटे चुलता आणि चुलते आहेत ना, त्यांच्या आज लग्नाचा वाढदिवस होता. बरं, ज्यावेळेस बिर्याणी बनवत होतो ना, त्यावेळेस मी आणि आमची वैष्णवी त्यांच्या लग्नाला किती वर्ष झाली अशी मोजत होती. हे वैष्णवीचे मम्मी पप्पा आहेत. तर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये वैष्णवी कोण हे पाहिलंच असेल. तर हिच्या मम्मी पप्पांच्या आज लग्नाची 25वी ॲनिव्हर्सरी होती. त्याचबरोबर अधिक मास चालू होताना मग मी, शीतलने आणि सिद्धीने आम्ही तिघींनी सुद्धा गाणे म्हणजे आपापल्या आयांच्या ओट्या भरायचं सुद्धा ठरवलेलं होतं. कारण अनाईसे आपण आलेलोच आहोत, तर ओट्या भरून घेऊया. आणि अधिक मासाला प्रत्येकीला यायलाच भेटतं असं नाही, मला तर खरं तर यायला सुद्धा भेटत नाही. मग म्हटलं ह्यावेळेस मी आली आहे, तर मग मी आईसाठी साडी घेऊन आलेली होती. आणि माझी 1-2 नंबरची चुलतीसुद्धा आहे, तिच्यासाठी सुद्धा साडी आणलेली होती. मग असं आम्ही नियोजन केलं आणि यांच्या तिघींच्या पण ओठ्या वगैरे भरून घेतल्या. खरं तर सांगू, आज का नाही अजून एक विशेष म्हणजे आमच्या गावात गोष्ट अशी घडलेली होती की माझे एक चुलत भाऊ आहेत, त्यांच्या दोन्ही मुली मुंबई पोलीसमध्ये भरती झालेल्या होत्या. खरं तर गावातलं वातावरण सुद्धा खूप सुंदर होतं. मग या वातावरणाला जराशी MSBनं सुद्धा गाणे साथ दिली. झाडाची पानं थोडीशी हल्ली आणि गावातली पूर्ण लाईटच त्यांनी घालून ठेवलेली होती. एवढ्या अंधारामध्ये आम्ही बिर्याणीची पार्टी वगैरे साजरी केली. बरं, हे वाढदिवसाचं सेलिब्रेशन वगैरे लाईट आल्यानंतर झालेले आहेत.